निवडणूक जिंकल्यानंतर नेताजी एका गावात गेले. म्हणाले, काळजी करू नका, आता मी आलो आहे, आता विकास होईल. एक बाई म्हणाली, मागच्या वेळीही तुम्ही असेच बोलला होता, पण झाली पिंकी. नवरा, माझ्या चित्रपटामध्ये काम करशील का? बायको, हो करेल. काय करावं लागेल मला? नवरा, तुला हळूहळू पाण्यात उतरावं लागेल. बायको, बरं, पण या चित्रपटाचं नाव काय? नवरा, गेली म्हैस पाण्यात. मध्यरात्री बायकोच्या फोनमधून नोटिफिकेशनचा आवाज आला. त्या आवाजानं नवऱ्याला जाग आली. स्क्रीनवरील शब्द वाचून नवऱ्याची झोपच उडाली. नवरा अतिशय रागानं, हा कोणाचा मेसेज आहे? मध्यरात्री तुला कोण ब्युटिफुल म्हणतंय? नवऱ्याचे शब्द ऐकून बायकोला काही कळेना. तिनं नवऱ्याकडून फोन घेतला आणि चेक केला. बायको, अहो, चष्मा वापरा ना, ब्युटिफुल नाही, बॅटरी फुलचं नोटिफिकेशन आहे, झोपा आता शांत. पत्नी, अहो, जरा ऐकता का? पती, आता काय झालं आहे तुझं? पत्नी, वर ठेवलेली बॅग काढून द्या ना, माझा हात पोचत नाहीये. पती, अच्छा, हात पोचत नाहीये, जीभ वापरून बघ ना, ती नक्की पोचेल. बॅग अजून वरच आहे, पण पती सध्या ICUत आहे. सकाळी सकाळी झोपेतून उठताच पत्नी म्हणाली, अहो, ऐकलत का? पती, बोल, काय झालं? पत्नी, मला स्वप्न पडलं होतं, तुम्ही माझ्यासाठी हिऱ्याचा हार घेऊन आला आहात. पती, बरं, मग पुन्हा झोप आणि तो हार घाल. पती बाजारात असताना पत्नीनं त्याच्याकडे पैसे दिले आणि म्हणाली, येताना एखादी अशी वस्तू आणा ज्यामुळे मी सुंदर दिसेन. नवरा घरी येताना स्वतःसाठी विस्कीच्या 2 बाटल्या घेऊन आला. एक काकू दुकानात जाताना, काकू, हा TV कितीला आहे भाऊ? दुकानदार, 55,000चा. काकू, अरे हा तर फारच महाग आहे, काय खास आहे यात? दुकानदार, लाईट गेले की हा TV ऑटोमॅटिक बंद होतो. काकू, हो, तर पॅक करा मग. जज, घरामध्ये सगळे होते, मग तू चोरी कशी केलीस? चोर, जज साहेब, तुमची चांगली नोकरी आहे, पगार पण चांगला आहे, तुम्ही हे सगळं शिकून काय करणार? कोण म्हणतं की पहिलं प्रेम कधीच विसरले जाऊ शकत नाही? बस, दुसरी जबरदस्त हवी.